दिल्लीच्या मदनगीर परिसरातल्या अरुंद गल्ल्या, जिथे प्रत्येक घराच्या भिंतीवरून दुसऱ्याचं आयुष्य ऐकू येतं. त्या गल्लीतील एक लहानसं घर, सगळं साधं आणि शांत दिसत होतं, पण आत मात्र दररोज एक भयंकर युद्ध पेटत होतं. त्या घरात राहत होते दिनेश आणि त्यांची पत्नी साधना. 8 वर्षाचं लग्न, पण सुखाचा एकही क्षण त्यांच्या नात्याला फार काळ टिकवता आला नव्हता. दोघांनाही एकमेकांवर प्रेम होतं, पण त्या प्रेमावर अहंकार, संशय आणि आर्थिक ताण यांचं जाड काळं आच्छादन होतं. दिनेश मध्यमवर्गीय विचारांचा, काम करणारा माणूस. त्याचं आयुष्य एका ठराविक चौकटीत होतं. सकाळी उठणं, ऑफिसला जाणं, परत येणं आणि नंतर पत्नीशी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं. तर साधना गर्भवती, पण मनाने थकलेली, आतून कोसळलेली स्त्री. ती नेहमी म्हणायची, मी आता बोलले तर वाईट आणि गप राहिले तर चुकीची. त्यांचं लग्न सुरुवातीला छान सुरू झालं होतं, पण लग्नानंतर हळूहळू त्यात ओढ आली. दिनेशचा स्वभाव रागीट, संशयी आणि थोडा अधिकारवाणीचा होता. तो घरात येताना नेहमीच आवाजात हुकूम असायचा, चहा बनवला आहेस ना, जेवण का अजून तयार नाही. साधना काही बोलली तर लगेच प्रत्युत्तर, नेहमी तक्रारीच करतेस, दुसरं काही नाही. अशा वाक्यांनी तिच्या मनात दररोज एक नवीन जखम होत होती. 2 वर्षांपूर्वीचा प्रसंग. एकदा साधना पोलिसांकडे पोचली. तिचा चेहरा भयाने भरलेला, डोळ्यात असहाय्यता होती. तिने तक्रार लिहिली, माझा नवरा मला मारतो, माझ्या घरच्या लोकांना अपमानित करतो, मी आता गप राहू शकत नाही. ती तक्रार दाखल झाली, पण काही दिवसांनी दोघे पुन्हा एकत्र आले. समाज, नातेवाईक आणि एका गरोदर स्त्रीच्या परिस्थितीने पोलीसही नरमले. दिनेशने माफी मागितली आणि साधना परत आली, पण ती परतताना स्वतःसोबत एक गुपित ठराव घेऊन आली होती. मी काही बोलणार नाही आता, पण विसरणारही नाही. त्या दिवसानंतर तिच्या मनातला राग हळूहळू दग्ध होत राहिला आणि जेव्हा आतून फुटणारा तो राग स्फोटाच्या टप्प्यावर पोचला, तेव्हा तिच्या आयुष्याने एक भयंकर वळण घेतलं. 1 ऑक्टोबरची रात्र. साधना त्या दिवशी काहीतरी वेगळी दिसत होती. ती शांत होती, पण तिच्या डोळ्यात वादळ होतं. दिनेश कामावरून परत आला. त्याने साधनाला विचारलं, आज इतकी गप का आहेस? ती फक्त म्हणाली, थकले आहे. रात्री उशिरा त्यांच्यात पुन्हा वाद झाला. विषय लहानच होता, स्वयंपाक, खर्च आणि दिनेशचा दारूचा ग्लास. पण त्या वादाने जणू आज साचलेली सर्व कटुता बाहेर आणली. शब्दाचे बाण, आरोप, टोमणे आणि शेवटी अपमान. साधनाने एक क्षण डोळे मिटले आणि मनाशी ठरवलं, आता पुरे. 2 ऑक्टोबर पहाटे 2:15 वाजता. घरात पूर्ण शांतता होती. बाळ झोपलेलं होतं आणि दिनेश खोल झोपेत गेला होता. साधना उठली. तिचं मन भीती आणि राग यांच्या दरम्यान झुलत होतं. ती स्वयंपाकघरात गेली. तेलाचे भांडे गॅसवर ठेवलं. जसं तापायला लागलं तसं तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. तेल उकळू लागलं. भांड्यातून निघणारा वाफेचा आवाज तिच्या आतल्या असंतोषासारखा होता. तिने हळूच खोलीत पाऊल टाकलं. दिनेश झोपला होता. त्याच्या बाजूला त्यांची लहान मुलगी होती. क्षणभर तिच्या हातात थरथर आली. तिने मुलीकडे पाहिलं. बाळा, तू काही चूक केली नाहीस, पण मी मात्र गप राहून पाप केला आहे, ती मनात म्हणाली. आणि पुढच्या क्षणात तिने त्या तेलाचा प्रयोग दिनेशवर केला. दिनेशच्या किंकाळ्यांनी सगळं घर हादरलं. तो उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण साधनाने लगेच मिरची पावडरचाही त्याच्यावर प्रहार केला. तो आंधळा झाला. वेदनेने ओरडू लागला, साधना, काय करतेस तू? पण साधना गप उभी होती. तिच्या चेहऱ्यावर अश्रू आणि राग दोन्ही मिसळलेले होते. दरम्यान वरच्या मजल्यावरची अंजली घाबरून जागी झाली. तिने ओरड ऐकली आणि वडिलांना बोलावलं. ते दरवाजाजवळ आले, पण दरवाजा आतून बंद. साधना, दरवाजा उघड. ती उत्तर देत नव्हती. दिनेशच्या किंकाळ्या सुरूच होत्या, मला वाचवा. पण साधना दरवाजाच्या बाजूला बसून होती. शेजाऱ्यांनी फोन केला, मेहुण्याला बोलवलं आणि शेवटी दरवाजा उघडला गेला. दिनेश जखमी अवस्थेत होता. शरीरावर जळालेलं तेल, डोळ्यात मिरची पावडर. त्याला तात्काळ सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयात आयसीयूच्या बाहेर साधना उभी होती. ती शांत होती. डोळ्यात भीती नव्हती, फक्त रिकामेपणा होता. डॉक्टरांनी सांगितलं, त्याची अवस्था गंभीर आहे, आम्ही प्रयत्न करत आहोत. पोलीस आले, प्रश्न विचारले, तू हे केलंस का? ती म्हणाली, हो केलंय. पण पुढचं वाक्य कुणी ऐकलं नाही, कारण मी आधीच मरून गेले होते. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं साधनाने रागाच्या भरात हे केलं, पण तपास जसजसा पुढे गेला तसतशा अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. शेजाऱ्यांनी सांगितलं, साधना नेहमी रडायची. अनेकदा रात्री किंकाळी ऐकायचो. तिच्या मोबाईलमधून पोलिसांना जुने मेसेज सापडले, दिनेशकडून आलेले अपमानास्पद धमकीचे संदेश. त्यात काही फोटो आणि काही रेकॉर्डिंग्स होत्या, ज्या सिद्ध करत होत्या की त्या घरात फक्त प्रेम नाही, तर रोजच अत्याचाराचं नरक होतं. साधनाने अनेक वेळा मदत मागितली होती, पण कोणी दिली नाही. तिला सांगितलं गेलं, बाळासाठी सगळं सहन कर, आणि म्हणूनच तिने सहन केलं.
जोपर्यंत तिचं मन पूर्णपणे मरून गेलं नव्हतं तोपर्यंत. ती रात्र, ज्या क्षणी तिने उकळतं तेल उचललं, तेव्हा ती फक्त राग व्यक्त करत नव्हती. ती स्वतःला त्या नात्यातून, त्या भीतीतून, त्या रोजच्या मृत्यूतून मुक्त करत होती. पोलिसांनी तिला अटक केली नाही, कारण ती 8 महिन्यांची गर्भवती होती. पण तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता. ती फक्त म्हणाली, लोक मला खुनी म्हणतील, पण कुणाला समजणार नाही की मी आधीच रोज मरत होते. दिनेश अजूनही ICU मध्ये आहे, जीवन आणि मृत्यूच्या सीमेरेषेवर. तर साधना एका शांत कोठडीत बसलेली आहे. तिच्या पोटात अजून एक जीव धडधडतोय. सर्वांना वाटत होतं की साधनाने अचानक रागाच्या भरात हे केलं, पण पोलीस तपासात एक गोष्ट समोर आली. त्या रात्री दिनेशच्या मोबाईलवरून साधनाला एक मेसेज गेला होता. तू कधीही सुटू शकत नाहीस माझ्यापासून, मरशील तरी माझ्या नावानेच ओळखले जाशील. त्या शब्दांनी साधनाने ठरवलं, मी स्वतःचा अंत करणाऱ्या प्रत्येक कारणाला संपवेल. आणि त्या क्षणी एका गरोदर स्त्रीने जगाला दाखवलं की जेव्हा मन कितीही सहन केलं तरी शेवटी जे फुटतं तो फक्त राग नसतो, तो सहिष्णुतेचा अंत असतो. साधनाचं कृत्य योग्य नव्हतं, पण तिचं मौनही अन्यायापेक्षा कमी घातक नव्हतं. ती आज कारागृहात आहे, पण तिला माहीत आहे की ती किमान एकदा तरी स्वतःसाठी उभी राहिली. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.